नमस्कार मंडळी. मी निरंजन कुलकर्णी तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. तर आपल्या परिवर्तन क्रिएशनच्या चॅनलवरच्या मनातल्या गोष्टी या शृंखलेतला आज एक नवा कोरा एपिसोड तुमच्यासमोर घेऊन आलोय. सध्या कसं आहे ना, वेगवेगळ्या घरातनं वेगवेगळ्या प्रकारचे सूर ऐकू येत असतात. गाण्याचे नाही हो, अहो मुलांचे. म्हणजे कसं, की आमचा मुलगा ऐकतच नाही हो. तो आहे ना, तो तमका तमका जेनझीवाला आहे. तो जेनझीवाला असाच रिॲक्ट करणार. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मुलांचं संगोपन कसं करायचंय? तुम्हाला साधारण आजचा विषय लक्षात आलाच असेल. येस, पालकत्व या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत श्रीयुत अभय ठकार. ठकार सरांचं वैशिष्ट्य म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि स्कूल सायकोलॉजीमध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे. आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समुपदेशन केलेलं आहे. त्याचबरोबर कुटुंब प्रबोधन, करिअर काउन्सेलिंग आणि मुलांना एकूणातच मुलांशी कसं डील करायचं याबद्दल ते अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये करिअर काउन्सेलिंग आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये ते कार्यशाळा सुद्धा घेत असतात. तर जास्ती वेळ न घेता आजचा हा एपिसोड पालकांसाठी जितका महत्वाचा आहे तितकाच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. अभय सर, मनःपूर्वक स्वागत तुमचं आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर. आणि मनातल्या गोष्टीमध्ये जसं तुम्हाला आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, की अक्षरशः मनात येणारे प्रश्न आम्ही आमच्या पाहुण्यांना विचारत असतो. तर आपण जनरेशन विषयी बोलत होतो मगाशी. तर मला सांगा, की ही मुळात पालकत्व किंवा पॅरेंटिंग गाईड आपण ज्याला म्हणतो, याची गरज खरंच पडते का? आणि समजा जर पडली, तर ती कुठल्या स्टेजला पडते? एक म्हणजे मी पण थोडासा एक्साइटेड आहे. हां. खूप वेळा पॉडकास्ट वगैरे याच्यामध्ये फारसं मी काही केलेलं नाहीये. हां, हां. जायचं आणि पालकांशी संवाद साधायचा हां. हे सगळ्यात माझं हां. आवडतं काम. हं. पण आता तुम्ही म्हणले जेन झी वगैरे तर आता टेक्नॉलॉजी सगळी आपल्याला व्हावंच लागणार हो, आहे. हो, हो, हो. तर त्याची ही माझी सुरुवात आहे असं मला वाटतं. हं, हं. तुमचा जो प्रश्न आहे हं. की पालकत्व किंवा पेरेंटिंग गाईड याची का गरज पडते? हं, हं. साधी गोष्ट आहे. आजकाल काय झालंय, पूर्वी असं म्हणायचे की 20 वर्षांनी पिढी बदलते. हं. आई वडील आणि मूल याच्यात 20च वर्षाचा फरक असेल आणि 20 वर्षामध्ये अवतीभोवती असा भयंकर फरक पडलाय हो. असं व्हायची शक्यता कमी असायची. बरोबर. पण आता जर तुम्ही बघाल तर आई वडिलांचं वय आणि मुलाचं वय याच्यामध्ये कदाचित 30 पेक्षा जास्त वयाचा फरक पडायला लागलाय. हं. कारण ती लग्न होतात 28-29 मुलं होईपर्यंत तिशी येते. हं. आधीची पिढी आहे त्याच्या आजी आजोबांची, ती एकत्र राहतच असेल असं नाही. कारण नोकरीसाठी मायग्रेशन, व्यवसायासाठी मायग्रेशन झालंय. हं, हं. आता 30 वर्षात बदल किती होत आहेत? हं. खरं सांगायचं तर 2 पिढ्यांचे बदल होत आहेत. हं. पूर्वी 20-22 वर्षांनी जे बदल व्हायचे ते हल्ली 10-15 वर्षात होत आहेत. हं. आणि ते इतके जोरात होत आहेत आणि इतके आधीच्या पिढीला ते अडॉप्ट करायला इतकं अवघड जातंय. हं. आणि तेच मुलं तर पटकन शिकतायत. हो, हो. तर खरं सांगायचं तर विचारात वगैरे नाही एवढा फरक पडलेला, पण आचारात फरक पडलाय. अच्छा. आणि तो त्याचा जो आचार आहे तो माझ्या विचारानुसार आहे का नाही हां. याचा आईवडिलांना जेव्हा प्रश्न पडतो हं. तेव्हा मग आईवडील जरा सचिंत होतात हं, हं. की नाही हो हे काहीतरी वेगळं आहे का? हं, हं. हा असा जर वागत राहिला तर जेव्हा मोठा झाल्यावर मला माझ्या समोर माझं जे मूल दिसतंय, मोठा झालेला मुलगा, हं. तसा तो होईल का? हं. किंवा तशी ती मुलगी होईल का? हं. बरं, मुलं आहे एखादंच. हो. त्याच्यामुळे सगळ्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. आणि मग ते जर इकडे इकडे हल्लो, माझा पाहिजे त्या ट्रॅकवरनं जात नाहीये, हं. मला पाहिजे तसा आदर्श पुढचा फ्युचर मधला मुलगा किंवा मुलगी मला दिसत नाही, हं. म्हणलं की पालकांमधली एन्झायटी कुठेतरी वाढते. हां, हां. हा एक प्रकार झाला. हो. दुसरं, खूप वेळेला माझ्या समाजात वावरण्याच्या धारणा ह्या वेगळ्या असतात आणि सोशली ऍक्सेप्टेड माझ्या मुलाचं बिहेवियर आहे की नाही हं. तर माहित नाही. ते जर वाटलं नाही तसं आणि कोणीतरी म्हणलं काय वा आगाऊ मुलगा आहे तुमचा, हं. की मला वाईट वाटतं. हं. पण तो आगाऊ आहे याचा अर्थ तो थोडासा पुढं आहे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. हं. बरोबर. पण तो पुढे तर पाहिजे पण आगाऊ तर नको. हं. आता हा बॅलन्स कसा साधायचा? हं. विचारायला माझे आई बाबा नाही आहेत तिथे, ते आहेत गावी. बरोबर आहे. मग मी कुणाला विचारणार? करेक्ट. कोणीतरी पाहिजे. मग कुणाला विचारायचं तर कोणीतरी माझ्यासारखा म्हणतो की मी जरा जास्त पालकांशी बोलतो. हं.
मग तुम्ही म्हणता मलाही सांगा. पण आता ही जी पिढी ऍडव्हान्स आहे आपण जे म्हणतो ना, तर मुलं पटपट ग्रास्प करतात. म्हणजे मोबाईल टेक्नॉलॉजी असो किंवा काही असो आणि पालकांना नेमकं ते लक्षात येत नाही किंवा ते शब्द त्यांना माहिती नसतात. कदाचित प्रक्रिया माहिती असते पण शब्द माहीत नसतात. बरोबर. तर हे ग्रास्पिंग जे आहे हे पालकांनी कसं करायचं त्यांच्याशी ते सगळं मॅच करण्यासाठी? पालकांनी ते करायचं ठरवलं हम्म. तर पालकांकडे तेवढं एकच काम नाही. हा. अगं, आता तो बिचारा आहे पालक सुद्धा. हो. आता पूर्वीसारखं 8 तास काम राहिलं नाही त्याचं. हा, हा. तो घरातनं निघून परत घरी येईपर्यंत 14 तास गेलेले असतात हो. त्याचे. कारण हल्ली 8 तासाची ड्युटी कुठे राहिली नाही. राहिली 10 तास 12 तास करेक्ट ही ड्युटी, जायचं यायचं एखादा तास. हो. आणि परत घरी आल्यावर असं नाही ना की मी घरी आलो आता ऑफिसला काही होऊ दे. हम्म. ते सगळं तो खांद्यावर डोक्यावर घेऊनच येत असतो. करेक्ट. पण त्यांनी मुलाचं सगळं ग्रास करावं का? हम्म. तर तसं नाहीये. हा. मुलाला त्याच्या वातावरणात राहू द्यावं. बर. तो काय म्हणतोय हम्म. हे मला कळावं हम्म. आणि मी काय म्हणतोय हे त्याला कळावं. हम्म. इतकं थोडंसं पुढे आपल्याला जावं लागणार. बरोबर. पण आता मी जर ठरवलं की मी तसा तुमच्या भाषेत सांगायचं तर कदाचित जनरेशन एक्स किंवा बेबी बुमर्स कडे जाणार आहे. हम्म. पण मी जर जेन अल्पाची भाषा शिकायची म्हणलं आज हम्म. तर मला अवघड जाणार आहे. हो. कारण ती मुलं काही माझ्याकडनं किंवा डिक्शनरीतनं शिकत नाहीयेत. बरोबर. ते जेव्हा खाली जातो माझा हम्म. मुलगा किंवा मुलगी बरोबर. तिथं गप्पा मारतात तेव्हा ते शब्द घेऊन येतात. बरोबर. पण माझ्या बरोबर जे गप्पा मारतात ते अजून इथूनच शब्द वापरतात. शब्द वापरतात. त्यामुळे त्याचा अर्थ काय, तो काय म्हणतोय हम्म. हे आपल्याला कळलं बरोबर. तरी बास आहे. त्याला हा आग्रह नको की तू माझे शब्द वापर हा. आणि मला ही खंत नको की मला त्याचे शब्द वापरता येत नाही. येत नाही. आम्हाला दोघांना एकमेकांची भाषा कळतीये ना, बरोबर. तिथपर्यंत जर समाधान मानलं हम्म. तर थोडीशी अँझायटी लेवल कमी आहे. ओके ओके. पण हे जे एस्पेशली जे शब्द आहेत ना सगळे जनरेशन विषयी आपण सध्या आता सगळीकडे वर्तमानपत्रात वाचतोय एकूणातच की बाबा काय मिलेनियल असेल, जेनझी असेल, स्पेशली अल्फा, आता बीटा यू पाहतंय. तर हे नक्की सर हे शब्द जे आहे कोणी कसे शोधून काढले आणि हे कुठल्या निकषावर की आता जेनझी बद्दल आपण बोलायचं झालं सगळीकडे सध्याची चर्चा आहे की हा जेनझीचा आहे, हा असंच वागणार, तो तसंच रिॲक्ट होणार. तर याचा तुम्ही काय सांगाल, याच्याबद्दल थोडं सांगा ना. कुठून आलंय सर? साधारण जे पेरेंटिंग मध्ये काम करतात हा. किंवा सोशलॉजी मध्ये काम करतात या लोकांना हे शब्द आधी माहिती होते. बरोबर. पण नेपाळ मध्ये जो उठाव झाला, बांगलादेशमध्ये जे मध्ये झालं, हम्म. त्याच्यानंतर हे जेन झी हा हा. हा शब्द जसा सगळीकडे फिरायला लागला हो. तसा सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा हम्म. ते असं काहीतरी हे कळलं आणि त्याची उत्कंठा वाढली. हम्म. हा पहिला शब्द कधी आला असेल हम्म. तर तसं काही हे नाही. आणि हे कोण ठरवतं हम्म. तर असंही काही नाही. एक सोशल डिस्कोर्स असतो, अच्छा. सोशलॉजिस्ट असतात, हम्म. काही एक्सपर्ट असतात, हम्म. मीडिया इन्फ्लुएन्सर असतात. बरोबर. यातनं ते शब्द वर येतात. ओके. पहिला जर विचार करायचा झाला आपण फार आधी जायचं गेले म्हणजे अगदी 1900च्या आधीची त्याला सायलेंट जनरेशन म्हणतात हम्म. किंवा त्याच्यानंतर एक जनरेशन होतं की जे महायुद्धापर्यंतचं होतं. हम्म. तिथपर्यंत आपण जायचं का नाही बघूया. आपण त्याला ग्रेटेस्ट किंवा ग्रेट जनरेशन म्हणतात. हम्म. महायुद्धानंतर साधारण हम्म. महायुद्ध थांबल्यानंतर 1945च्या नंतर साधारण 15-16 वर्ष गेली. हम्म. त्यांची जेव्हा नंतर जनगणना झाली हम्म. तेव्हा असं लक्षात आलं की तेव्हा लोकसंख्येचा एक मोठा विस्फोट झाल्यासारखा झाला होता. अच्छा. त्याला बूम हो हो. असं म्हणलं गेलं. हो. कारण सजीवाचा कुठल्याही सजीवाचा पर्टिक्युलर मॅमल्सचा हा एक गुणधर्म आहे की जेव्हा थोडीशी इन्सिक्युरिटी असते हम्म. आणि पुढे जायचं असतं तेव्हा आपोआप प्रजनन जास्त होतं. हम्म. प्राणी असो मनुष्य असो. हम्म. तर एक सडन एक असं एक बूम आला. हम्म. त्यात लोकसंख्या वाढली आणि म्हणून त्या पर्टिक्युलरली 15-18 वर्षात जे जन्मले त्यांना बेबी बूमर्स, अच्छा. या बूम मध्ये जन्माला आलेल्या बेबीज म्हणून बेबी बूमर्स असं नाव मिळालं. हे त्या जनगणनावाल्यांनीच दिलं म्हणजे एक प्रकारे सरकारनेच दिलं. सरकारने दिल्यासारखं. हा. आता ह्या सगळ्या ज्या जनरेशन्स आहेत हे साधारण अमेरिकन, कॅनेडियन, युरोपियन असे त्याला संदर्भ आहेत. भारताच्या बाबतीत ते संदर्भ लागू होतात का तर आहे, जगभर होतात. पण आपल्याला सुद्धा वेगळा आपला म्हणून सुद्धा विचार त्याच्याबद्दल करायला लागेल. कारण बाकी सगळीकडे युद्ध थांबलं होतं पण आपल्याकडे साधारण स्वातंत्र्य मिळालं होतं. आपल्याकडे डायरेक्ट युद्ध ज्याला जेनोसाईड म्हणतात तसं काही फारसं झालं नव्हतं की बॉम्बिंग वगैरे. पण इंग्रजांच्या विरुद्ध एक प्रकारची लढाई आपली चालूच होती आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालेलं. त्यामुळे आपल्याकडे बेबी बूमर्स म्हणजे साधारण 47 नंतरची जी पिढी आहे ती बेबी 10-15 वर्षाची त्याला आपण बेबी बूमर्स असं म्हणू शकतो.
त्याच्यानंतर जे आले ही साधारण या मंडळींना केव्हा तर मग एक आपण असं करू की 45 ते 64 64 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते पंडित 60. नेहरू पंतप्रधान होते तोपर्यंत. हा, हा. त्याच्यानंतरची जी पिढी आहे आपल्याकडे ती साधारण 64 ते 80 हम्म. याला जनरेशन एक्स असं म्हणलं गेलं. अच्छा. जगभर आपल्याचकडे असं नाही जगभर. आता एक्स का म्हणलं गेलं तर तोही एक मोठी गंमत आहे. हम्म. डगलस कोपलँड म्हणून एक सोशलॉजिस्ट आहे, कॅनेडियन आहे तो. ओके. तो फिल्म मीडिया किंवा फिल्म क्षेत्रातही आहे हम्म. आणि तो सोशलॉजिस्ट आहे. हम्म. तर त्यांनी यांच्यावर एक पुस्तक लिहिलं, जनरेशन एक्स, टेल्स ऑफ द ॲडव्हेंचरस जनरेशन किंवा टेल्स ऑफ ॲडव्हेंचरस. आणि त्यात त्यांनी त्याला जनरेशन एक्स असं म्हटलं. जनरेशन एक्स असंच का म्हणलं तर एक कारण त्याचं असं असेल की ही जी जनरेशन आहे ती थोडीशी लॉस्ट जनरेशन त्याला वाटली, कन्फ्युज जनरेशन, की आधीच्या लोकांचा एक प्रभाव यांच्यावर आहे बरोबर. खूप. आणि पुढची जी पिढी आहे ती यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. कारण नंतरच्या पिढीने काय ते माहिती आहे आपल्याला. बरोबर. 64 ते 80 ही जी पिढी आहे जन्मलेली ती साधारण केव्हा मोठी झाली तर त्याच्यानंतर 20 वर्ष घ्यायची आपण, 84 ते 2004. बरोबर. त्यांच्या पुढची पिढी त्यांच्या अजून पुढे गेली, आणखीन पुढे गेली. खूपच पुढे गेली. बरोबर. बरोबर. त्यामुळे हे कुठलं आहे बाबा जनरेशन, हा. त्याला जनरेशन एक्स असं नाव दिलं गेलं. पण म्हणजे असं निसर्गामध्ये जे बदल होत आहे तर त्याचा मानसिकतेवर पण परिणाम होतोय का या सगळ्या जनरेशनचा? नक्की होत. की आपण जे म्हणतो ना की बाबा ही गॅप आहे, वडील मुलगा असेल, वडील मुलगी किंवा दोन इव्हन भावंड असेल, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सध्या आता थोडीशी लग्न उशिरा होत आहे, त्यामुळे दोन मुलांमध्ये अगदी सेकंड चान्स जरी घेतला तरी 10 ते 12 वर्षाचं अंतर असतं वगैरे. तर एक्झॅक्टली मानसिकरित्या म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय पाहिलं, मानसिकरित्या कसे बदल झाले? आता या सगळ्याचा आपण जे आता पिढीचा विचार करत होतो त्याचा मानसिकतेवर कसा विचार प्रभाव होतो हे आपण बघू. की समजा आपण आधीच घेतलं की बेबी बुमर्स 60-65 पर्यंत पाहिजे, म्हणजे आता ज्यांना आपण आजोबा म्हणायला सुरुवात केली, 60ला आत्ताची मंडळी आहेत ती, तर त्यांच्याकडे काय होतं, एक ठराविक शिक्षण झालं की नोकरी मिळायची काही ना काही. सरकारी नोकरी हे सगळ्यात महत्वाचं. सरकारी नाही मिळेल तर लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी. सर्व्हायवल आणि ज्याला आपण स्थैर्य म्हणतो, आणि युद्धानंतर जन्मलेली ही असल्यामुळे सर्व्हायवल आणि स्थिरता या दोन गोष्टींना त्यांनी महत्व दिलं. तेच आपल्या मुलांनाही पाहिजे असं त्यांना वाटलं. पण त्याच्यानंतर जी जनरेशन एक्स आली ती जेव्हा 20व्या वर्षी 20, 22, 23ची होती तेव्हा काय आलं होतं आपल्याकडे, तर Y2K आलं होतं. Y2K आलं होतं. तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, कॉम्प्युटरचा 1-2 वर्षाचा कोर्स करा आणि US ला पळा. त्यांना म्हणलं ना त्या बुमर्सना लॉस्ट जनरेशन एक्सला लॉस्ट जनरेशन का म्हणतात किंवा काय, तर त्यांची जी मुलं होती ती पटापट बाहेर जात होती, मोठी मोठी कमाई करत होती. कदाचित त्या पिढीमध्ये असं स्थित्यंतर आलं की वडिलांचा रिटायरमेंटचा वर्षाचा पगार आणि मुलाचा जॉईनिंगचा महिन्याचा पगार असंही होता. गेला US ला डॉलर्स मध्ये कमवतोय. करेक्ट आहे. तर ही जी स्थित्यंतर येतात तर ही जर लक्षात नाही घेतली तर प्रश्न येतो. मग तो तिकडनं इकडे मुलगा येतो, तो म्हणतो आता देवाला जायचंय, तो म्हणतो मी इनोव्हा बुक करतो. वडील म्हणतात देवाला इनोव्हा घेऊन जायचं, नको 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 आपली एसटीने जाऊ. किंवा ते आजोबा म्हणतात असं कुठं असतं का, 5 स्टार मध्ये जायचं देवदर्शन घ्यायचं, असं नाही काय, मग ते देवळाच्या बाहेरची खोली तिथेच राहायला पाहिजे. बरोबर. ही गॅप सुरू होती. गॅप कुठेही बेसिक गोष्टीमध्ये नाहीये. मी जसं म्हणलं की आचारात गॅप जास्त आहे. बेसिक गोष्टीमध्ये कुठल्या आहेत तर काही मुद्दे असे असतात की तुमच्या आर्थिक परिस्थिती, तुमची संपन्नता ही आल्यानंतर सुरू होतात. बरोबर. पर्यावरणासारखा प्रश्न आहे की मला आता 2 वेळचं मिळायला लागल्यावर लोक विचार करतात की मला पर्यावरण आणि पुढच्या पिढीला चांगलं द्यायला पाहिजे. तोपर्यंत ते विचार करत नाहीत. बरोबर. आणि मला खायलाच काही नाहीये कारण मी 10 रुपयाची कापडी पिशवी कशाला आणू, 3 पैशाची प्लास्टिकची पिशवी वापरतो आणि मला खायलाच काही नाही. 1 तारखेला आलेला पगार 28 तारखेला संपतो असे ते दिवस होते, तेव्हा ह्याचा विचार इतका होत नव्हता. एक्सप्लॉयटेशनही कमी होत पर्यावरणाचं. पण जसजसं ही संपन्नता वाढते, पुढची पिढी येते, तशी मग व्यक्ती स्वातंत्र्य, खाजगीपणा, त्याला हल्ली प्रायव्हसी असं म्हणतात, स्पेस पाहिजे, पर्यावरण, हे प्रश्न डोळ्यासमोर येतात कारण त्याची गरज आहे. असं होत नाही की बिकॉज आय एम जेन झी
आय एम मोर सेन्सिटिव्ह टू द एन्व्हायरमेंट हम्म. और एन्व्हायरमेंटल चेंजेस. आय एम थिंकिंग ऑफ दॅट. हम्म. ती गरज आहे. बरोबर. आत्ताचा या पिढीने नाही विचार केला तर पुढे काय होईल, हम्म. म्हणून त्यांना तो विचार करावा लागतो, म्हणूनही ते होत. बरोबर आहे. फक्त हे समजून घेणं हे आवश्यक हे आहे. आवश्यक आहे. ऍडव्हान्स बद्दल जे आपण मगाशी बोललो की तुम्ही आता जे बदलांबद्दल सांगितलं, तर असं प्रकर्षाने दिसतं किंवा आमच्या पिढीत सुद्धा किंवा आत्ताच्या पिढीत सुद्धा की काही मुलं खूप हुशार असतात आणि काही मुलं कमी हुशार असतात असं आपण म्हणूयात. म्हणजे पण हे हुशारीपणा जे आहे हे त्या आईवडिलांच्या जीन्स मधनं त्यांच्यामध्ये आलेलं असतं का याला काही वेगळे टर्मिनॉलॉजीज किंवा वेगळे काही लॉजिक्स असतात? या प्रश्नाकडे येतो, हा. पण सवयीने आधी थोडं बोलतो मग प्रश्नाकडे येतो. Okay. आपल्या पहिल्या प्रश्नापासून तसंच चाललंय आपलं. हो, हो, हो. आपण साधारण आता बेबी बुमर्स किंवा जेन एक्सचा विचार केला, हो. त्याच्यानंतर 2 पिढ्या आल्या. हम्म, हम्म, त्याच्यानंतर आला मिलेनियल्स, हम्म. म्हणजे 80 ते 97 हो. किंवा 82 ते 97. Correct. हे 1-2 वर्ष पुढे मागे होत असतात. होतात. बरोबर आहे. याच्यात जे जन्मले हम्म, तर ती एक वेगळी पिढी होती. हम्म, हम्म, ती ह्या जनरेशन एक्स पासून वेगळी कशी होती, हम्म, तर जनरेशन एक्स मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इतके प्रचंड चेंजेस आले हम्म. ते त्यांनी अडॅप्ट केले. हम्म. पण 81 ते 96 किंवा यामध्ये जे जन्मले 81 ते 96 ते मात्र टेक्नॉलॉजी बरोबर जन्माला आले. अच्छा. ते जेव्हा मोठे झाले 8-10 वर्षाचे, तेव्हा इंटरनेट इझिली अवेलेबल. जेन एक्सनी पण इंटरनेट पाहिलं, पण त्यांनी कामापुरतं इंटरनेट बघून. मिलेनियल्सनी स्वतःसाठी सुद्धा नेट वापरायला सुरुवात केली. बरोबर आहे. आणि एक मोठा फरक त्यांनी आणला. त्यांची जी मुलं आहेत हम्म. की ज्याला आता आपण आपल्या भाषेमध्ये जेन झेड म्हणतो किंवा जेन झी, जी म्हणतो. त्यांनी तर ते घेऊनच टॅबवर जन्माला आले की मूल जेवत नसेल किंवा रडत असेल तर आईच त्याला मोबाईल दाखवायला लागले. व्हेरी ट्रू. शिव काऊच्या गोष्टीची जागा कधी टॉम अँड जेरीने घेतली. अचानक फरक पडला. करेक्ट. आणि पण नंतर त्याचे परिणाम बघायला मिळतात आता की थोडंसं ऍडिक्शन आहे किंवा इतर गोष्टी आहेत. पण हे जे चेंजेस आहेत हे या 2 पिढीने बघितलं. तुम्ही जे म्हणले मला की फरक का पडतो, हो, हो. तो असा हळूहळू पडतो आणि आता तो फार फास्ट पडायला लागलाय. कारण आता रेव्होल्युशन्स जी आहेत ती अक्षरशः 5-5, 7-7 वर्षात यायला लागले. म्हणजे आता जे जेन अल्फा आहे ते एआय बरोबर जन्माला येईल. करेक्ट, करेक्ट. म्हणजे जेन झी हे एआय वापरेल, अडॅप्ट करेल. पण जेन अल्फा जे आहे किंवा जेन बीटा जे आहे, जेन अल्फा ऑलरेडी आहे, म्हणजे ते आता साधारण 2010 किंवा 15 पर्यंत 10 ते 25 यात आपण जेन अल्फा म्हणले. बरोबर आहे. की ते या सगळ्या बरोबर जन्मलंय, ते एआय वापरणार आहे. वापरणार. पण जेन बीटा म्हणजे 2025 नंतर जे जन्माला येणार आहे ते त्याच्या बरोबर जन्माला येणार. म्हणजे ते जेव्हा 10, 12, 20 वर्षाचे होतील तेव्हा एआय कुठे गेलेला असेल, बरोबर. सगळेच ऑटोमेशन. ऑटोमेशन. करेक्ट. आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतो की मग कोण मूल हुशार आणि कोण नाही, जीन्सचा फरक पडतो का? तर अशी एक मान्यता आहे की आयक्यू जो आहे तो जन्मतःच असतो. अच्छा. बर. आयक्यू हा बऱ्यापैकी जन्मतः असतो. ज्याला आपण ऍप्टिट्यूड म्हणतो त्या आपण काही जन्मतः असतात, काही डेव्हलप होतात. बरोबर. आयक्यू आणि ऍप्टिट्यूड मध्ये फरक काय? आयक्यूला जी फॅक्टर असं म्हणतात सध्या. अच्छा. की माझ्याकडे कुठली ऍप्टिट्यूड असेल, माझ्याकडे सांख्यिकी असेल किंवा माझ्याकडे खेळाची ऍप्टिट्यूड असेल, माझ्याकडे ज्याला स्पाशल म्हणतात स्पेस या विषयी असेल, कार्डनरनी सांगितलेल्या 8-9 अशा अनेक ऍप्टिट्यूड पुढे पण बघायला. पण हे ऍप्टिट्यूड माझी आहे म्हणजे जे कुठल्या लेवलला मी नेऊ शकतो हा जी फॅक्टर. अच्छा. माझा जर आयक्यू खूप असेल आणि माझी एक पर्टिक्युलर ऍप्टिट्यूड चांगली असेल तर त्या ऍप्टिट्यूड मध्ये मी खूप पुढे जाणार. पण आयक्यू कमी आहे आणि एखादी ऍप्टिट्यूड माझी बरं, मी त्या पातळीवर ते काम करणार. बरोबर. त्यामुळे आयक्यू जे आहे हा बऱ्यापैकी देवदत्त आहे असं आपण म्हणतो. ओके, तो जीन्स मधनं येतो, कुठून येतो जाऊ दे, देवानी दिलेला आहे. आपण आपल्या ढोबळ भाषेत बोलूया. पण हा इम्प्रूव्ह करता येतो का आयक्यू? एखाद्याचं कमी असेल जो म्हणाला, कमी आहे शक्यता. कमी आहे शक्यता. इम्प्रूव्ह करण्याची शक्यता कमी आहे. अच्छा. पण त्याच वेळेला आयक्यू आणि यश हे दोन्ही समान आहे का तर नाही. अच्छा. बर. खूप वेळेला असं होतं की याचा आयक्यू नॉर्मल आहे म्हणजे हा काही यशस्वी होणार नाही असं वाटतं लोकांना.
जनरल होणार. हा. तर तसंही काही नसतं. अच्छा. इच्छाशक्ती, हम्म. तुमचे कष्ट, योग्य दिशा, हम्म. योग्य मार्गदर्शन, बरोबर. कुठल्या वेळेला काय करायचं याचा विवेक, करेक्ट. ही गोष्ट जे करतात त्या आयुष्यात यशस्वी होतात. बरोबर. म्हणजे ही मोठी मोठी जी उद्योग घराणी आहेत हो. त्यांच्याकडे काय सगळ्यांचं ऐकू एकदम, त्यांच्याकडे काय मशीन आहे का करेक्ट आहे. की ऐक्यू जन्माला येणाऱ्या मुलाचा ऐक्यू आमचा 140च्या पुढेच असेल अशीच मुलं आमच्याकडे जन्मायची काही नाही, येतात. पण ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस त्यांनी टाकलेली असते. ही प्रोसेस सुद्धा अडॅप्ट करायला काही ऐकू लागतो, पण तो तुमचा प्रचंडच पाहिजे असं नाही. असं नाही. त्यात सगळ्या गोष्टी येतात. तिथं पॅरेंटिंगचाही भाग आहे हो. की मुलांना कसं वाढवलं जातं, बरोबर. अडॅप्ट करण्याची कला त्यांना शिकवली जाते का. करेक्ट आहे. आता तुम्ही कलेमध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे काही ना उपजत कला असते, बसत असते. काही जण शिकतात. जो उपजत आहे आणि जो शिकतो, काय जो शिकणार आहे तेवढाच ज्याच्यात उपजत आहे तेवढा शिकला तर त्याच्यात उपजत आहे, आणि जो शिकून मोठा होतो तर तो उपजतवाला थोडासा जास्त पुढे जाईल जर त्यांनी याच्या वेळेस कष्ट घेतले तर. करेक्ट. पण यांनी कष्ट वाढवले हा त्याच्याबरोबर जाऊ शकतो. फायदे तोटे असतात. हा सहजपणे करेल त्याला जर प्रयत्न करू. जास्त. त्यामुळे ऐक्यू खूप असणं म्हणजेच मूळ यशस्वी होणार आहे असं नाही. यशापयशाशी त्याचा डायरेक्ट संबंध टाकला. अच्छा. त्यामुळे हल्ली गरज असल्याशिवाय ऐक्यू टेस्ट करा असंही कोणी सांगेल. बर. म्हणजेच काही प्रश्न आहे तरच ऐक्यू टेस्ट करा. कितव्या वर्षी साधारण करावी ऐक्यू टेस्ट? ऐक्यू टेस्ट साधारण मूल वयात आलं की 5व्या 6व्या 8व्या वर्षी केली का. बरं. ऍप्टिट्यूड मात्र साधारण हल्लीच्या भाषेमध्ये 9वी वगैरे 13-14 वर्ष झाले त्या ऍप्टिट्यूड बोल्डली दिसायला तेव्हा त्या करायला. आवडीनिवडी बदलत जातात असं आपण हे आपण बघतोय बऱ्याच जनरेशनला, इव्हन आमच्या सुद्धा जनरेशन की ऍप्टिट्यूड मध्ये समजा निघाला की बाबा तू कॉमर्सला जा किंवा तू सायन्सला जा, इंजिनिअरिंग कर, आणि बाय द टाइम जसं जसं हे बदलत जातं कारण आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात तर त्याला अचानक वेगळा इंटरेस्ट निर्माण होतो की नाही बा मला इंजिनिअरिंग नाही करायचंय काय, मला फोटोग्राफी करायची, मला डीओपी म्हणून काम करायचं, मला आर्टिस्ट म्हणून काम करायचंय. तर हे जे बदल आहे हे बदल त्यावेळेला ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याला दिसत नाही का, किंवा हे बदल का होतात या मागचं काय लॉजिक आहे? ऍप्टिट्यूड ही माझ्या शरीरात आहे. हा. माझ्या अच्छा. व्यक्तिमत्वात ओके. आवड मला लागू शकते. बरोबर आहे. आता हे कशावर आहे तर थोडस ज्याला आपण असं तर म्हटलं ना की डावं आणि उजवं जग, ते एक विभागणी आहे. उजव्या जगाचं असं आहे की हे सगळं जन्मत आहे आणि ते तुम्ही इम्प्रूव्ह करायचं हळूहळू. डावं जग म्हणतं की एन्व्हायरमेंट प्लेज अ रोल. बर. की तुम्ही कुठल्या वातावरणात वाढता त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. बरोबर. भारतीय विचार असं करतात की दोन्ही आहे, की जन्मता काही गोष्टी आहेत पण त्याला योग्य ते जी पाहिजे तसं केलं एखाद्या क्षेत्रात आहे की माझ्या एखाद्या वडिलांना वाटलं की माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, ऍप्टिट्यूड मध्ये मुलाच्या कुठेही दिसत नाहीये पण मी काहीतरी करून त्याला हे शिकवू शकतो, बरोबर, त्याला त्याची आवड लावू शकतो, तर तसं आपण करू शकतो असं भारतीय मानतात. दोन्ही आहे याच्यामध्ये. काही गोष्टी जन्मत आहेत आणि काही गोष्टी एन्व्हायरमेंटमुळे पण होतात. जसं की भारतातल्या प्रत्येक मुलाला आपण असं म्हणतो की जन्माला आल्या आल्या क्रिकेटर असतो. तर तो खरंच जन्माचा त्याच्याशी संबंध नाहीये. पण तो साधारण वर्षाचा झाला की बघतो की म्हणजे आता तरी प्रमाण कमी झालंय, पण जेव्हा बुमर्स वयामध्ये होते किंवा त्याच्या आधीचं जनरेशन जेव्हा टीव्ही बघायला लागलं तेव्हा लोक 3-3 दिवस सुट्टी घेऊन टेस्ट मॅच बघायचे 5 दिवसाची, त्यातले 3 दिवस सुट्टी काढायची. त्याच्या मुलगा जो होईल किंवा त्याची मुलगी तिला क्रिकेट आवडणारच, त्यांच्या मुलाला आवडणारच. आणि आजूबाजूला काय दिसतंय, वर्षातनं जर 150 दिवस टीव्हीवर तो मॅच बघत असेल, एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे त्याला आत्म काय आवडतंय जाऊ दे, पण एन्व्हायरमेंट आहे, आवडतंय, खेळ आहे. जसं खेळ आहे, संगीत आहे, कुठल्याही माणसाला बेसिकली आवडतात. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जे माणसाला जन्मता आवडत असतात. ते कुठल्या बाजूने काय काय ऐकायला मिळतं. मला सिरियल बघायला आवडेल, ते 40 वर्षापूर्वी कोणी म्हणलं असतं मला सिरियलची आवड नाही. आज कुठली तरी आजी कुठले तरी बाबा असं आहे की मला कुठली सिरियलच आवडत नाही. कोणाला वेब सिरीज आवडेल, कोणाला सासू सासरा काय सून सासू आवडेल, कोणाला अजून काही आवडेल. तर हे एन्व्हायरमेंटने सुद्धा आजूबाजूचा तुमचा सभोवताल जो आहे त्याने पण हा फरक पडतो.
बरोबर. त्यामुळे हुशारी जी आहे, त्याला आपण तुम्ही हुशार हा शब्द वापरला, त्याचा डायरेक्ट ऐक्यूशी दरवेळी संबंध लावायचे नाही. अच्छा. ऐक्यू हा परत वेगळा आहे. हुशारीवरनच एक प्रश्न आता माझ्या मनात आला, की कुटुंबामध्येच आजूबाजूला तर होतच, पण कुटुंबामध्ये सुद्धा सख्खी भावंड असतील, मामे चुलत असतील, तुलना होत असते. सारखी होत असते, की बघ याला अमुक-अमुक परीक्षेमध्ये काय 90% मिळाले, तुला तेवढे मिळाले नाही किंवा हा अमुक याच्यात आहे, त्याला 4 मेडल मिळाले. म्हणजे हे कळत-नकळत होतं. मुद्दाम कुणी करतं किंवा कधी नाही असं नाही. पण ह्या तुलनात्मक सगळ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये पालक म्हणून आपली जबाबदारी काय? आपल्या मुलाची मानसिकता आपण कशी सांभाळायची आणि त्याला सतत बूस्ट कसं करायचं? म्हणजे पहिल्या प्रश्नात बघितलं ना, हो. की आता 1 किंवा 2च मुलं आहे. हं. आता हळूहळू 1 मुलावर आलं. हो. त्याला अ, चीनमध्ये हा प्रश्न आला. हां, हां. जेव्हा त्यांनी एकच मुलाचं धोरण स्वीकारलं लोकसंख्येच्या कंट्रोल करण्यासाठी. हं. कसं झालं, की आजी-आजोबा, हं. त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू. हं. आजी-आजोबा, त्यांची मुलगी, की ज्या नातवाची आई आहे. हो, हो, हो. आता या मुलाकडे किती लोकं बघतात एका वेळी? त्याचे आई-बाबा, हं. आईचे आई-बाबा हां. आणि बाबांचे आई-बाबा. हं. हे मूल जेव्हा 3, 4, 5, 7 वर्षाचं असतं, हं. तेव्हा त्याच्या आई-बाबांचे आई-बाबा किंवा त्याचे आजी-आजोबा अजून ॲक्टिव्ह आहेत. ॲक्टिव्ह आहे. प्रत्येकाला वाटतंय, की हे माझं मूल कसं असावं, तर मला पाहिजे तसं असावं. करेक्ट. मग त्याच्यासाठी मी काय करू शकतो? एकच मूल आहे. त्याला कोण रागवणार? मग त्याला मी काय दिलं, तर तो मला पाहिजे तसा होईल. आणि त्या मुलाला असं सगळं प्रोव्हाईड केलं जातं. आता गंमत अशी आहे, की आम्ही एवढं सगळं प्रोव्हाईड करतोय आणि शेजारी 90% मार्क आहेत आणि याला 87च काय आहेत? किंवा किंवा ह्याला 100% आहेत आणि याला 99.2 ह्याचे 0.8 मार्क कुठे कुठे गेले? येस. इतक्या अपेक्षा पण तयार होतात, हो. की आई-वडिलांनी सुद्धा कुठेतरी तपासून बघायला पाहिजे. कंपॅरिझन करताना माझ्या मुलामध्ये काय आहे याचा आधी विचार करावा आणि मग काय नाही याचा विचार करावा. काय नाही हे इतकं महत्वाचं आहे का, की जे काय आहे त्याला पूर्णपणे झाकून टाकतंय. व्हेरी ट्रू. ते जर तितकं महत्वाचं नसेल तर ते सोडून द्या. पण एखादा दुर्गुण असा असू शकतो, की एखादा चांगला गुण त्याच्यात आहे, की जो अत्यावश्यक आहे पण तो नाहीये त्याच्यामध्ये. मग तो कल्टिवेट करायचा प्रयत्न कोणी करायला पाहिजे? पालकांनी. मग कम्पेअर करताना पालकांनी आपल्याला दुसऱ्याच्या पालकाशी कम्पेअर करायला पाहिजे का मुलाला दुसऱ्या मुलाशी कम्पेअर करायला पाहिजे? कारण त्याची आई वडील त्याला 100 गोष्टी देत आहेत. दुसऱ्याची आई वडील त्याला 100 गोष्टी देत आहेत. त्या समान आहेत का? 100 मधल्या 20-25 गोष्टी अशा असतील ना, की ज्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर. त्याप्रमाणे ते मूळ डेव्हलप होतं. त्याप्रमाणे हे मूळ डेव्हलप होतं. बरोबर. म्हणजे अगदी कॉमन उदाहरण घिसं-पिठं उदाहरण द्यायचं झालं तर तेंडुलकरच्या आईने कसा विचार करावा, त्याने सुरात गावं आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या आईवडिलांनी कसा विचार करावा, की ह्याने स्ट्रेट बॅटने खेळावं. इतकं हे आहे, की त्याच्याच हे गुण आहेत ते माझ्या मुलात नाहीये. त्याचा काही दुष्परिणाम आहे का? तरच त्याचं हे कंपॅरिझन किंवा ना, की ती एक त्रुटी आहे हे म्हणून ती त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करावा, नाही तर सोडून द्यावं. बरोबर. नाहीतर तुम्ही कोणाकोणाच्या कॉम्पिटिशन मध्ये त्या मुलाला उतरवणार. एक्झॅक्टली. सगळं तुम्हाला त्या एका मुलाकडनं पाहिजे. म्हणजे अशी मुलं आहेत की नाही, आता तुम्ही बघा, की जी शाळेत जातात, शाळेमधनं आली की शाळेच्या क्लासला जातात. शाळा तर भारी आहे माझी, पण तरी तिथे मी नंबर 1 पाहिजे म्हणून शाळेच्या क्लासला किंवा प्रायव्हेट ट्युशनला जातात. तिथनं आलं की मग कुठल्या तरी डान्सच्या क्लासला जातात. तिथनं मग आलं की मग बॅडमिंटनचा क्लास. आणि हे सगळं झालं की नुसतं एवढं करून कसं चालेल, मला काहीतरी अजून यायला पाहिजे म्हणून जर्मनच्या क्लासला. एवढं सगळं झाल्यावर एक मुलगा येतो आणि संस्कृत मधनं छान तुम्हाला भगवद्गीतेचा एक अध्याय म्हणून दाखवतो आणि तुम्ही म्हणता माझ्या मुलाला तर हे येतच नाही. म्हणजे परत ते गिल्ट येतच पालकांच्या मनात. पण माझा मुलगा बॅडमिंटन खेळतोय, चांगला नाच शिकतोय, बरोबर आहे, जर्मन शिकतोय, हे सगळं येतंय ना त्यात. मग मी काय त्याला शिकू? किंवा माझा मुलगा तर बरोबर, त्या दुसऱ्या पालकांनी हा विचार करावा की माझा मुलगा इतकी छान गीता म्हणतोय, इतकं छान त्याचे उच्चार आहेत, लिंग्विस्टिक मध्ये हा कुठे जाईल. त्यांनी हा विचार केला तर याला तो जर्मन येतो, माझ्या मुलाचा संस्कृतच येतो,
ह्यालाही जर्मन शिकवा, ह्यालाही संस्कृत शिकवा, शक्य आहे का? नाही शक्य. याने संस्कृत शिकावं, याने जर्मन शिकावं. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने बरोबर. जर राहिले पालक तर पालकांना त्रास होणार नाही. आणि पालक जितके शांत राहतील, हो. संयमित राहतील, तितका मुलगा संयमित राहील. राईट. बरोबर आहे. सर, मुलांमध्ये सुद्धा बऱ्याचदा चर्चा होताना आपण पाहतो सध्या की कम्पॅरेटिव्ह, आता आपण जो कम्पॅरिझन या विषयावर आता बोलतोय की बाबा का या सुट्टीत तू कुठे जाणार आहेस. एक जण म्हणतो मी दुबईला जाणार आहे, एक जण म्हणतो मी सिंगापूरला जाणार आहे, आणि समजा एक मुलगा म्हणतो की नाही मी काय गुजरातलाच जाणार आहे फिरायला. आणि अशी चर्चा होत असते की मग दरवर्षी तो म्हणतो नाही बाबा आम्ही दरवर्षी इंटरनॅशनल टूर करतो बरोबर. आणि दरवर्षी आम्ही इकडे जातो तिकडे जातो. मग तो मुलगा घरी येतो आणि आई वडिलांना विचारतो, आई आपण कधी जाणार सिंगापूरला. बरं. हा एक असतं. तर हे कळत नकळतपणे त्या पालकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं की सिंगापूरला जाणं, खरंय. किंवा नसतात काही लोकांचे तेवढे सक्षम नसतात किंवा त्यांना ते त्या परिस्थितीला शक्य नसतं. हे मुलांना आपण कसं समजावून सांगावं आणि समजावून सांगावं का, त्यांना ते कळेल का, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपला आजचा विषय पालकत्व आहे. हो हो. त्यामुळे मी मुलांनी काय करावं हे सुद्धा जाणार नाही. बरं बरं बरं. काय? हा, म्हणजे तेच पालकांनी कसं त्यांना पालकांनी काय करायला पाहिजे. हा. आता मी सिंगापूरला फिरायला जाणार, मी स्वित्झर्लंडला जाणार, मी आफ्रिकन सफारीला जाणार. हे त्या मुलाचं स्वप्न आहे का आई बाबांचं स्वप्न? मी आई वडिलांचं. आई बाबा जेव्हा भांडतात हो. तेव्हा आई काय म्हणते बाबांना, 1 वर्ष झालं मला अंबाबाईला घेऊन नाही आलेले यावर्षी तुम्ही, हा. असं म्हणते. किंवा 1 वर्ष झालं आपलं ठरलं होतं काशीला जाऊन यायचं किंवा काय काशी केंद्रावर बघून यायचा, तुम्ही मला नेलेलं नाही, 1 वर्षापासून प्रॉमिस करताय. काय ती असं म्हणते आई बाबांशी भांडताना की नाही नाही नाही, काय हे सगळे घेऊन चालले, तुम्ही कुठे मला सिंगापूरला नेत नाही. सिंगापूर जाऊ दे, काश्मीरला तरी घेऊन जा. हा. मुलाच्या डोक्यामध्ये हे जे काही फ्रेम होत असतं, हे जसं पिअर प्रेशर असतं पिअर तसं प्रेशर. आई वडिलांचं काय आहे त्याच्यात हे होत असतं. बरोबर. मग मी माझ्या मुलांच्या धारणा कुठल्या तयार करतोय? त्यांना जर आवड लावली मी की काही नाही, 3 दिवस सुट्टी असली की आपण एक गड बघून यायचा. आता 8 दिवस सुट्टी असली की तुम्हाला कधी म्हणेल बाबा आपण हिमालयात फिरायला जाऊ किंवा सह्याद्रीत फिरायला जाऊ. मग जग दुबईला जातंय, सिंगापूरला जातंय, तिच्याशी त्याला घेणं देणं नाही. उद्या तुम्ही त्याला म्हणलात की नाही हो चल आपण दक्षिण ध्रुवावर होतो, तिथे म्हणेल तिथे एखादा किल्ला आहे का बाबा? त्याच्या धारणा काय आहेत, आई बाबांचं बोलणं काय आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या पिढ्यांचा विचार करताना शाश्वत काय आहे, ते शाश्वत ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कुटुंबाला धरून ठेवणाऱ्या आमच्या सामायिक, ज्याला आपण कॉमन गोष्ट म्हणतो ती आहे. बरोबर. तर त्या शाश्वत असतील तर मी तसं म्हणलं की विचार तोच आहे, उद्देश तोच आहे आयुष्याचा. मी कोण हे शोधणं हा आयुष्याचा जो आपला मुख्य आपल्या हिंदू आचार पद्धतीमध्ये जीवनाचा उद्देश काय, तो मी कोण आहे हे शोधणं, ते ब्रह्म म्हणजे काय हे शोधणं. हे अजून जैन झी असो, जैन अल्फा कोणाचं चुकलं नाही, त्यांचा आचार. आणि खूप वेळेला आपल्याला वाटतं की या आचाराने गेलं तर हे साध्य होईल का. अगदी शेवटचा जो मुद्दा असतो, या शब्दात जरी आपल्याला मांडता नाही आलं, हा शब्द कुठेतरी त्याचं आचरण चांगलं पाहिजे, तो कुठेतरी त्याची श्रद्धा पाहिजे, तो कुठेतरी एकदम मोठा झालेला पाहिजे. मोठा झालेला म्हणजे काय, तर त्या क्षेत्रातलं त्याला सगळं माहिती पाहिजे. अल्टिमेट ट्रूथ ही शुड नो. अल्टिमेट ट्रूथ म्हणजे आपल्याकडे काय, देव. त्या क्षेत्रातलं जे सगळ्यात मोठं सत्य आहे, खरं आहे, तत्व आहे, तत्वाला आपण देव म्हणतो. बरोबर. म्हणजे तो देवत्वाला जायला पाहिजे. ही इतक्या साधी संकल्पना आपली पेरेंटिंगची आहे. आपण काही कारण नसताना 4 पायऱ्या खाली उतरतो आणि त्याला नाव देतो की तो इंडस्ट्रियलिस्ट व्हायला पाहिजे. मग तो नटांमध्ये तो अमिताभ बच्चन व्हायला पाहिजे, इंडस्ट्रियलमध्ये तो अडाणी व्हायला पाहिजे, किंवा काय तो मार्क झुकेरबर्ग व्हायला पाहिजे. हे सगळं आपल्या डोक्यात आहे. खरं काय आहे, मला काय वाटतंय, माझं मूल काय व्हावं, ते देवत्वाला घेतलं असं. बरोबर. कारण मग त्याच्यामध्ये साधन सुचिता आली, नीट वागणं आलं, संस्कार आले. मग हे जर आपण हळूहळू आपण क्लिअर करत गेलो आपल्या मनामध्ये की मला काय पाहिजे, मग त्याला किती मार्क मिळालेत, मग मी असा विचार करायला सुरुवात करतो की माझ्या मुलाला 95% मार्क आहेत, काही बिघडत नाही. आज 95% मार्काला किमान 10 इंजिनिअरिंग कॉलेजचे फोन तुम्हाला येणार आहेत की सर आमच्याकडे टाकता का. आहे अशी परिस्थिती आता. बरोबर. पाहिजे त्या वेगळं, पण
ते 95% ह्या 5% जो त्याचा वेळ आहे हम्म. तो त्यांनी काहीतरी रोज देवासमोर उभं करून डोळे शांत मिटून बसायला सुरुवात केलेली आहे. हम्म. धीर मी त्याला शिकवलेला आहे, मी त्याला संयम शिकवलेला आहे. वैभव येणार आहे आपल्याकडे. आपला देश 2047 साली जसं सरकार आता म्हणतं प्लॅनिंग की चालू आपलं त्या वैभवाला आपला देश जाणार आहे आणि हे दिसतंय. दिसतंय. येस. आज पुण्यामध्ये जरी बघितलं तर सकाळी 7 वाजता स्वच्छ रस्ते बघायला मिळतात. सकाळी 3:30 ते 4 ह्याच्यामध्ये रस्ते स्वच्छ करणारी गाडी जाऊन फिरते. आपल्याला ते कळत नाही. जर चुकून माकून आपण त्यावेळेला कधीतरी बाहेर पडलो कोणाला तरी एअरपोर्टला ड्रॉप करायला किंवा आणायला तर दिसते अरे ही गाडी आपल्याकडे पण आहे काय. अनेक बदल आहेत असे. बरोबर. आमच्याकडे दर आठवड्याला 8 तास दिवे जातात. असं एरिया आता पुण्यात राहिलाय का? नाही नाही. 24 तास आहे. म्हणजे मागच्या काही वर्षात लाईट जाणं मग हेच आपण विसरलेलो हे आहोत. सगळं आपल्याला दिसतंय. बरोबर आहे. मग आता काय फरक पडलाय? समजा आपण जेन झीचा विचार करायचा हो. झाला अल्फाचा नंतर हम्म. तर काय झालं दे आर मल्टीटास्किंग. हम्म. पण कमी काय पडतं त्यांचे तिथं अटेन्शन स्पॅन कमी होत जातं. करेक्ट. कमी काय होतंय बघा पिढ्याला पिढ्या भावनिक दृष्ट्या कोरडेपणा आलाय. तर भावनिक दृष्ट्या कोरडेपणा आलाय त्याला मुलं जबाबदार आहेत का? तर माझ्या घरामध्ये 3च माणसं आहेत, 4च माणसं आहेत, मला रिलेट करायला कोणी नाहीये. तर वडील माझे अशा संभ्रमात आहेत की मी याच्याशी मित्र म्हणून वागू का वडील म्हणून वागू? वडील म्हणूनच वागू. करेक्ट आहे. खरंच कन्फ्युजन. मित्र म्हणून वागलं तर वडील म्हणून जे द्यायचं ते राहते. वडील म्हणून दिलं तर याला मित्र नाहीच ना घरात दुसरा कोणी. मग कोणीतरी पाहिजे. बरोबर. मग काय होतं हळूहळू वडील म्हणतात नाही आता तू मोठा व्हायला लागलाय माझ्या खांद्यावर हात ठेव. तुमच्या आधीची पिढी म्हणते वडिलांच्या खांद्यावर हात ठेवतोय असं नाही चालणार. नाही चालेल. बरं आता वडिलांच्या खांद्यावर हात ठेवायचं म्हणल्यावर आपोआप ए बाबा म्हणलं पाहिजे. हो. ओ बाबा म्हटलं तर मैत्री होणार नाही ना बाबा. करेक्ट. आता मग जर मी बाबाशी कसंही बोलतो तर बाबाच्या मित्राशी मी कसंही बोलेन ना. आणि मग आपण म्हणतो नसेल का मुलाला नाही हो. अरे कसं बोलायला पाहिजे. बरोबर. का बरं मी तुझ्याशी असंच बोलतोय बाबा तू त्याच्याशी असंच बोलतोय का. कशी म्हणून मी असं बोललो तर काय झालं. प्रश्न कुठे येतो तर इथे येतो. मग आपणही भाषा ह्या गोष्टीवर काम करावं लागेल आपल्याला. बरोबर. कोणाशी कसं बोलायला पाहिजे कोणाशी कुठल्या भाषेत बोलायला पाहिजे. म्हणजे आपणच इनपुट द्यायला पाहिजे. हो. कारण ती मुलं जशी खाल्लं पियर्स कडनं शिकतायत तसं ते पालकांना ऑब्झर्व करतायत आजूबाजूच्या मोठ्या माणसांना ऑब्झर्व करतायत. बरोबर. एक आहे की हळूहळू मुलगा प्रगल्भ पण होत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी रस्त्यावर थुंकण्याचं पान खाऊन प्रमाण 10 वर्षापूर्वीचं आजचं वय कमी झाले का नाही. थोडंफार काही अंशी तरी म्हणू शकतो आपण. आपल्या सुदैवानी मेट्रोचे कोपरे तर अजून लाल होत नाही. अजून तरी झालेलं नाहीये. जिथं हो. जेन झी जर ते सगळं अडॅप्ट करतंय हो. काय हो. तर जेन झीनी जर त्यांना दुसऱ्या दिशेने जायचं असतं तर तो गुपचूप कुठला कोपरा लाल करायचा हे अडॅप्ट केलं असतं त्यांनी शोधलं असतं. दे आर क्रिएटिव्ह अँड दे आर पॉझिटिव्हली क्रिएटिव्ह. करेक्ट आहे. क्रिएशन आहेच तुमच्याकडे एवढं सगळं अवेलेबल आहे याची माहिती. मी तुम्हाला गंमत सांगतोय कसं असतं की तुम्ही जनरेशन गॅपचा एक प्रश्न विचारला हो. हो. आणि हुशारीचा प्रश्न एक विचारला आणि आता शेवटचा आपला प्रश्न कुठला चालू आहे कम्पॅरिझन. कंपॅरिझनचा एक प्रश्न विचारला आणि हे मॅनेज कसं करायचं पालकांनी काय करायचं. एक्झॅक्टली. आता पण तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली ना मी बघा आधी सांगितलं ना पॉडकास्ट मध्ये नाही सांगितलं. नाही. म्हणजे एक उदाहरण द्या. एक रावेत मध्ये राहणारे आई बाबा त्यांचा जेनझी मुल साधारण एक 7-8 वर्षाचे किंवा जेन अल्फा म्हणून आपण ते म्हणून 7-8 वर्षानं 4 दिवस सुट्टी आहे 8 दिवस सुट्टी आहे म्हणून ते म्हणले आता आम्हाला तर कामाला जायचंय. सहकार नगरला त्यांचे आई वडील म्हणजे या मुलाचे आजी आजोबा राहतात तर 8 दिवस तिकडे सोडून येऊ म्हणून त्यांनी ड्रॉप केलं हल्लीच्या भाषेमध्ये त्याला. ड्रॉप केलं. सगळं दिलं त्याला त्याच्याबरोबर. मग त्याचा मोबाईल त्याचा टॅब त्याचे टॉईज जे काही खेळायला लागतं त्याला 3 प्रकारचे शूज 2 प्रकारचे चप्पल घरातल्या बाहेरच्या बागेतल्या इत्यादी इत्यादी. सोडल्यावर त्याच्या आजी आजोबांना कन्सर्न होती अरे याला सगळं देव धर्म काही माहिती नसेल तर कसं रामकृष्ण माहिती नसेल तर कसं. त्यांनी रामायणाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आईबाबांनी फार नव्हत्या सांगितल्या किंवा आजी आजोबा सांगतात तेवढ्या रंजकपणे नव्हतं सांगितल्या ते ऐकायला लागलं. आई वडिलांच्या लक्षात आलं ते जेन अल्फा आहे थोडासा अटेन्शन स्पॅन कमी आहे
आजी आजोबांना अपेक्षा होती की तासभर बसायला पाहिजे त्याने, ते 10-15 मिनिटात उठायचं पण ऐकायचं. पण आजी आजोबांची ती तक्रार सुरू झाली, बसवतच नाही. बरोबर. मी बघ, दर शुक्रवारी ऑनलाईन कीर्तन जेव्हा असतं तेव्हा मोबाईल समोरनं हलते का 1 तास? जेव्हा देवळात जाते तेव्हा बुवांसमोरनं 1 तास हलते का? नाही. मग तू का 10-15 मिनिटात हलतो? लहान आहे ना, मूल आहे ते. हो. नुसतं अटेन्शन स्पॅन कमी असं म्हणून चालणार नाही, ते मूल पण आहे. मूल पण आहे. मी कसं 1 तास बसेन? बरोबर. पण ठीक. असं झालं एक 4-5 दिवस मुलांनी सगळं ऐकलं आणि 6व्या दिवशी ते आलं. त्याचं टॅग घेऊन. का माहिती? तुला काय काय रामायणातली माहिती थांब मी आता सांगतो. श्रीराम अयोध्येपासून अयोध्येतनं वनवासाला निघाले आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचले कसे माहितीये का तुला? हे बघ, अयोध्येवरनं इथे गेले, अच्छा. तिथनं तिथं आले. रूट मॅपच हो, दाखवला. तिथनं हे बघ आपल्या नाशिकला आले होते, तिथनं हे बघ आत्ताच्या आंध्र प्रदेशमध्ये इथे गेले होते, तिथनं हे बघ असं केरळमध्ये जटायू तीर्थमध्ये गेले होते, जटायू तीर्थच्या पुढे मग ते रामेश्वरला गेले होते. रामेश्वरला एक पूल आहे बघ अगदी, तो समुद्राच्या खाली आहे काय, आणि नासाचा तो हा फोटो आहे बघ त्याचा, त्या पुलाचा. असं म्हणून ते कुठे गेले होते. असं करून त्याने आजीला अयोध्येपासून अशोकवनापर्यंत घेऊन गेलं. आता रामायण कोणी कोणाला सांगितलं? आजीने नातवाला सांगितलं का नातवाने आजीने सांगितलं? नाही. आता फरक कुठे पडतो? जनरेशन गॅप. दोघंही त्याच्यावर आहे. आजीला नातवाला रामायण पाठ पाहिजे हे नाहीये मला. रामाचा जो भाव होता रामाच्या अंतरंगातला तो माझ्या नातवामध्ये यावा. जटायूची गोष्ट सांगताना की तू माझ्या राज्यातली एखादी स्त्री किंवा माझ्या राजकुमाराची स्नुषा किंवा दशरथाची सून, राजाची सून, हिला तू उचलून घेऊन जातोयस. मला माहितीये रावण की तू किती बलाढ्य आहेस. जटायू म्हणून मी एक पक्षी आहे, माझ्याकडे शस्त्र पण नाहीये. बरोबर. पण इतका माणूस इतका कमजोर नाहीये किंवा इतका षंड नाहीये की तुझ्याशी लढाई पण करणार नाही. मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करीन, मी मेलो तरी अख्खा नंतरच्या माझ्या 50 पिढ्यांना कळेल की असं असेल तर आपला जीव सुद्धा द्यायला पाहिजे. हा भाव त्या मुलामध्ये उत्पन्न करणं हे आजीचं काम आजीला करायचं. किती वाईट वाटलं असेल त्या व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला. कोणीतरी सैन्य येत आहे आणि 10, 20, 50 सैन्य त्याला उचलून घेऊन जातोय. त्या देशाच्या आयडेंटिटीला, त्या देशाच्या भावनेला, त्यांच्या एस्टीमला, त्यांच्या इगोला किती पिढ्यांचा धक्का बसलेला. एक प्रकारे काही हातबल आहे तुम्ही. बरोबर. तर आमच्याकडे साधा पक्षी सुद्धा याच्या विरुद्ध लढेल. हा भाव त्या मुलामध्ये निर्माण करणं हे खरं आजीचं आहे. मी म्हणलं ना की खूप वेळेला आपण विसरतो की आपण हे का करतोय. आजीच्या मनामध्ये ते आहे. नातू सांगतो इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन आजीने कधीतरी हा विचार करायचा. बरोबर. अरे माझ्या वयामध्ये मी गंमत म्हणून गोष्ट ऐकली. भाव कुठेतरी मी मोठी झाल्यावर जसं कळायला लागले किंवा आजोबांनी पण ते लक्षात घ्यायचे. मी जसा वयात आलो, अजून मोठा झालो, त्यातले हे वेगवेगळे भाव मला लक्षात यायला लागले. सुरुवातीला मी फक्त कसा बाण मारला रावणाच्या पोटामध्ये, कशी 10 मुंडकी उडवली, इथेच मला गंमत वाटत होती. पण त्या 10 मुंडकी उडवली म्हणजे काय, 10 तोंडांचा अर्थ काय, मलाही उशिरा कळलं, त्या नातवाला उशिरा. पण मग तो अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी मी म्हटलं की ते मूल आहे की ते त्याचा अटेन्शन स्पॅन कमी असणार आहे, तर तो स्पॅन वाढावा काय, जसं तुम्ही म्हणाला आजीचं उदाहरण दिलं की तो भाव त्याच्यात यावा, यासाठी पालक म्हणून एफर्ट्स घेणं गरजेचं आहे का बाय द टाइम ते ऑटोमॅटिक त्याच्यात येणार आहे? थोडा संयम, धीर हा आधीच्या जनरेशन्सनी पण दाखवायला पाहिजे. म्हणून फक्त सांगायचं बंद करायचं नाही. सांगत राहायचंय. बरोबर आहे. कारण अटेन्शन स्पॅन कमी म्हणताना आजीला जी गोष्ट ऐकायला, लिहायला, वाचायला 1 तास लागायचा, ते मूल किती वेळात बघतं युट्यूबवर? तेवढाच कंटेंट 5 मिनिटात, 10 मिनिटात, 20 मिनिटात. बरोबर आहे. ऑडिओ व्हिज्युअल अवेलेबल आहे. करेक्ट आहे. म्हणजे माझी आई जी खूप म्हणजे आता 90 वर्षाची, ती असं म्हणते की मी 30 वर्षाचा असताना चालणारा हत्ती होता, तोपर्यंत मी चित्रात. आता त्या मुलाला कळत नाही म्हणून, पण तिसऱ्या दिवशी सुद्धा हलणारा हत्ती आपण दाखवू शकतोय. म्हणजे 30 महिन्याचं होईपर्यंत तिथे काय म्हणतात त्याला, व्हर्च्युअली असं किंवा आभासी हत्तीवर बसून सुद्धा राईड करत असतो. इथपर्यंत आलो, मग त्याचा स्पॅन कमी असं आपण म्हणणार का? पण अटेन्शन स्पॅन कमी म्हणजे काय, तर त्यांच्याकडे विविध मार्ग आहेत.
पूर्वी अहो मी गुंतून कशात राहायचा हा मला प्रश्न होता. आता मी काय काय करायचं हा मला प्रश्न. हा प्रश्न आहे. मी मुलांना सुट्टीमध्ये खूप वेळा यायचं कशात गुंतून ठेवायचो आम्हाला ते हे फोडतील ते करतील कोणाला तरी दगड मारतील सोसायटीमध्ये लोक ओरडतील. आज तुम्हाला प्रश्न आहे का तुम्ही निघून जा एक छोटस एवढंच ते खेळणं द्या त्याच्याकडे तुम्ही येईपर्यंत त्या खेळण्यावर आहे. त्याला कशात गुंतवायचा हा तर तुम्हाला प्रश्न. तर योग्य गोष्टीत गुंतवणं करेक्ट आहे. अयोग्य गोष्टीपासून लांब ठेवणं लांब ठेव. एवढं आता आपल्या हातात आहे. बरोबर आहे. ते जर आपण केलं तर यशस्वी पॅरेंटिंग होईल. करेक्ट. जेनझी बद्दल जे आपण आतापर्यंत बोलतोय की ते मल्टीटास्किंग आहे जसं तुम्ही म्हणाल की दे आर पॉझिटिव्हली क्रिएटिव्ह. तर या सगळ्यामध्ये जेव्हा आपण गोल सेट करत असतो मुलांसाठी म्हणून आपण सुद्धा ते प्रक्रियेने गेलेलं आहे किंवा मला इथे पोहोचायचं मला हे अचीव्ह करायचं तर या मल्टीटास्किंग मध्ये त्या गोल सेटिंगला कुठे धक्का बसेल असं तुम्हाला वाटतं का? की बाबा एकच मुलगा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर त्यांनी ते तसंच पुढे जावं का एकच गोष्ट पकडावी की बाबा आता काय मला एआयचं जग आहे फॉर एक्झाम्पल तर मला एआय मध्ये मास्टरी मिळवायची किंवा मला क्रिकेटच खेळायचं आयुष्यभर तर त्यांनी एकच गोष्ट देऊन पुढे जावं का त्यांनी वेळेनुसार स्वतःला ऍडजस्ट करत मल्टीटास्किंग मध्ये यश मिळवावं याच्यावर तुमचं काय आहे? एक छोटं उदाहरण देतो हा त्यातनं बघू आपल्याला पुढे जाता येते का. हा समर्पक बसताय कधी. दोन प्रकारचे पोल आहेत जेव्हा करिअर काउन्सिलिंगला हो हो त्याच्याकडे पुढे आलं एक मुलगा आला होता 140च्या पुढे ऐक्यू होता सगळं खूप आला. आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली तर अशी कुठलीच ऍप्टिट्यूड नव्हती की जिथे तो फार कमी पडत होता. So, एकदम छान ऍप्टिट्यूड कुठल्याही क्षेत्रात तो गेला तरी तो चांगला उत्तम आहे. तर मी त्याच्या आई वडिलांना विचारलं की याचा लाईफ गोल काय म्हणजे त्यासाठी तो तुमच्याकडे आला. तसं नाही मी माझ्याकडे आला ते करिअर गोलसाठी की कुठल्या करिअरमध्ये आली अन्न वस्त्र दिवाण ज्याला आपण उपजीविका म्हणतो ते सगळ्यात चांगलं कुठे मिळेल म्हणजे काही करून हुशार मुलगा आहे 25-30 लाखाचं पॅकेज मिळायला पाहिजे असं करिअर आम्हाला सांग. सगळ्यात छान ऍटिट्यूड आहे 140च्या पुढचा ऐक्यू आहे ह्या सगळ्या कशात गुंडाळायचं आहे तर 25-30 लाखाच्या पॅकेज मिळालं त्याला मिळून जाईल काही प्रश्न नाही. त्याला करिअर पाथ आता इतके आहेत आणि जर तुमची हुशारी असेल तर 25-30 लाखाचं पॅकेज हा काय आता विशेष राहिलेलं नाही. पेपरमध्ये बातमी एवढा मोठा विषय राहिलेला नाही. म्हणजे कोटीच्या पुढे आलं तर पेपरमध्ये येईल तर मग आपण त्यांनी काहीतरी खूप मोठं करू शकतो तो. मी त्यांना उदाहरण दिलं आपलं मधुकोश आहे तिथे मी निगेदार तिथे एक नाव घेत नाही त्यांना विचारलं नाहीये म्हणजे ओळखीचे ओके पद्मश्री मिळालेली आहे त्यांना. अच्छा डॉक्टर आहेत. बरं. तर त्यांचं वय 80च्या आसपास असेल तेव्हा डॉक्टर झाले म्हणजे तिथे डॉक्टर कम करा म्हणजे तुम्ही हे टाका आणि पाहिजे तेवढा पैसा मिळेल दैनिक टाका पैशाचा काही प्रश्न नाही असं. पण त्यांच्या हे करताना लक्षात आलं की कुष्ठरोगामध्ये मी काम करू शकतो. कुष्ठरोगांवर काम करायला सुरुवात केली. कुष्ठरोग निर्मूलनासाठी इतकं प्रचंड काम केलं 60 पुस्तकं लिहिली फक्त कुष्ठरोग निर्मूलनासाठी. असा कुठलाही भाग नसेल जिथे ते त्याच्यासाठी गेले नाहीत. सरकारी योजना फ्रेम करणं की सरकारला देणं हे असं केलं तर होईल. अख्खं आयुष्य कशासाठी खर्च केलं तर कुष्ठरोग निर्मूलन त्यांचा लाईफ गोल आहे. डॉक्टर होणं हे करिअर आहे. डॉक्टर झाल्यावर काय 4 पैसे कमवणं ह्याला जर मी करिअर म्हणणार असेल तर ठीक आहे पण डॉक्टर झाल्यावर काय माझा लाईफ गोल काय मला समाधान कशात मिळणार आहे देवत्व कशात मिळणार आहे मी देवासारखं व्हायला पाहिजे. करेक्ट करेक्ट. ते त्यांनी त्याच्यामध्ये पद्मश्री मिळाला. अशी माणसं या मुलांसमोर ठेवणं हे सुद्धा आपलं काम आहे. बरोबर. हा जर विचार करत गेलो तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं मला वाटतं. बरोबर. या मुलांना लाईफ गोल शिकवणं लाईफ गोल काय मग त्यांचा स्पॅन काही असू मला या 10 गोष्टी येतात या 10 गोष्टी मी अशा पुढे कारण मला एका वेळी 10 करायच्या पण त्या 10च्या 10 गोष्टी माझ्या जी जीविका मी निवडली आहे लाईफ गोल त्या दिशेने जात आहेत का जात आहेत ना ठीक आहे जाऊ दे. त्यांना 10 गोष्टी अवेलेबल आहेत ते करण्यासाठी. आपल्याकडे पूर्वी याच 2-4 विंग आहेत त्यातनंच पुढे जा त्यातनं हेच शिका बस त्यांना काय पण शिकण्याची साधनं पण अनंत उपलब्ध खूप आहेत. असंही राहिलं नाही की तुम्ही कॉलेजला जाऊन शिका अनेक आहेत. काही दिवसांनी असं येईल की कदाचित डिग्री विचारणार हो नाही डायरेक्ट तुमची परीक्षा घेतील तुम्हाला काय येते आणि त्याच्यावर तुमचे जॉब्स किंवा तुमचं सामाजिक स्थान तुम्ही काय देऊ शकता. तर ह्या दृष्टीने
की माझा मुलगा ऑफ लाईन झालाय का, हा. 10 गोष्टी करतो म्हणजे ना, त्याच्या 10च्या 10 गोष्टी त्याचा जो लाईफ गोल आहे त्याच्याकडे जात आहेत का. फक्त लाईफ गोल नावाचा एक प्रकार असतो, त्याला आपण जीविका म्हणतो. जीविका हे त्याला कधीतरी सांगितलं गेलं पाहिजे. परत प्रश्न कोणाकडे आला, पालकांकडे पालकांकडे. की बाबा जीविका म्हणजे मला ज्यातनं आनंद समाधान मिळणार आहे, आणि उपजीविका म्हणजे थोडक्यात की ज्याने माझं घर चालणार आहे, चरितार्थ माझा चालणार आहे, कुटुंब माझं त्याच्यावर. हल्लीच्या भाषेत सांगायचं अन्न वस्त्र निवारा वायफाय. करेक्ट आहे, वायफाय फार गरजेचं आहे. म्हणजे हे अत्युच्च क्वालिटीचं वेळ Yes, yes, yes. करिअर झालं. करिअर झालं. आणि माझ्यासाठी काय याच्यापेक्षा मी कोणासाठी, बरोबर मी कशासाठी, बरोबर हो हम मी कशासाठी आहे, ते कोण आहे, बरोबर आहे. आणि त्या दिशेने मी जातोय का. हा लाईफ गोल झाला, त्या दिशेने तो जात राहील, त्यांनी 50 गोष्टी करू. हळूहळू नको त्या गोष्टी आपण तो गाळणार आहे. त्याची दिशा तिथे तिथे गोल सेटिंग करताना फक्त जर तुम्ही सांगितलं त्याला की तुला IIT मधनं इंजिनियर व्हायचं, तर एका क्षणी तो म्हणतो काय ते इंजिनियर होऊन 50-60 मिळणार आहे. मी असं गेलो तर कदाचित फिल्म लाईनला गेलो तर एका पिक्चर मध्ये 1 कोटी मिळते. तिकडे का नको जाऊ मी. पण नाही, तुला IIT इंजिनियर होऊन करायचंय काय, तुला असे काही शोध लावायचे की ज्याने माणसाचं आयुष्य सुखकर. सुख आणि हे करण्यासाठी एक चांगलंच ते ठिकाण कुठलंही तर IIT. IIT हा गोल आहे, हे साधन आहे, साध्य आहे का साधन आहे, बरोबर. याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. ते मुलांना सांगायला पाहिजे. नाही तर मिळाला आता संपलं आमचं, आता ते तोही म्हणतो ना तुम्ही IIT आता काय जाईल आयुष्य, तसं नाही. बरोबर. ती लोक काळजी घेतात पुढे, पण पालकांनी कुठेतरी हे केलं करेक्ट. फायदा होईल. येस येस. नाही, बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. इव्हन म्हणजे जीविका उपजीविका किंवा कम्पॅरेटिव्ह अनालिसिस वगैरे जे माझ्या मनात प्रश्न होते इतके दिवस, ते बऱ्याच गोष्टींचा तुम्ही उलगडा केला. एक छोटासा नाजूक प्रश्न आहे माझ्या मनात अजून एक आहे, तो तुम्हाला विचारतो जाता जाता. की आजकाल 2 समजा मुलं असतील घरामध्ये, मोठी मुलगी आहे, धाकटा मुलगा आहे, तर मुलींचं वयात येण्याचं जे प्रमाण आहे ते थोडं अलीकडे आहे, हे पण आपण पाहतोय सध्या. तर बाबा ती मुलगी जेव्हा पॅड्स वापरते, तिला ती गरज पडते वापरायची, तर हे त्या मुलाला कसं, म्हणजे त्याला ते कळत नाही की हे का घडतंय असं, किंवा शाळेमध्ये सुद्धा आपण बघतो. तर हे मुलांना कसं सांगावं, किंवा त्या वडिलांना सुद्धा, त्या मुलीच्या वडिलांनी काय करावं जेव्हा ही पहिली वेळ येते, आई घरात नाही, आणि त्या वडिलांनी ते ही सिच्युएशन कशी हँडल करावी. तर हे कसं दोन्ही बाजूनी, म्हणजे मुलाच्या बाजूने सुद्धा वडिलांच्या बाजूने सुद्धा धाकट्या, तर हे कसं तुम्ही सांगता. एक म्हणजे या प्रश्नामध्ये मला जी पॉझिटिव्ह बाजू दिसली की त्या मुलीला भाऊ आहे, जे कुणीतरी तिला आहे पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा, या प्रश्नासाठी नाही, पण अशी मुलंही आता कमी कमी. माझं सख्खं कोणीतरी आहे, मला सेलिब्रेट करण्यासाठी, किंवा समटाइम्स आय वॉन्ट टू शोल्डर टू स्प्रेड माय टीयर्स, त्याच्यासाठी कोणीतरी आहे. हे चांगलं. आपले मुख्य प्रश्नाकडे तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला की मी आधी काहीतरी बोलतो, मग उत्तराकडे की एक म्हणजे तर खरंच घरामध्ये 3 किंवा 4च माणसं आहे, त्यातलं एक मुलं ह्या मुलीपेक्षा लहान आहे. तर बाबांनी, आईला हे माहिती आहे सगळं, आई मुलीशी केव्हा बोलते, साधारण ती वयात यायला लागतं. पण आता वयात येण्याचं प्रमाण मी जे बघितलं, माझ्याकडे जी लहानात लहान मुलगी पिरियड चालू झालं म्हणून थोडस विचार काउन्सिलिंगसाठी आहे, ती 8 वर्षाची होती. अगदी खरं सांगायचं तर अजून भावली हातात सुटली हे सुद्धा झालेलं नाहीये. अच्छा. 7-8 वर्षाच्या असेपर्यंत भावलीशी खेळणं होतं. भावलीचं फक्त आकार बदलतो किंवा काय ते जास्त रिझेंबल्स टू द ह्युमन असेल, खेळत असतात, त्याला टेडी म्हणा काही म्हणा. बरोबर. ते वय सुद्धा नाही, हातातली बाहुली सुटलेली नाही तोपर्यंत कार्ड वापरायची स्थिती आलेली आहे. असे केस आहे 8 वर्षामध्ये मी बघितले, काही मी त्याच्या आधीचा लोक बघितलेलं असं. आता काय होतं अशा वेळी की आता जे आपण त्या जनरेशनचा विचार करू, मध्ये साधारण 70च्या आसपास जन्मलेलं जे जनरेशन आहे त्यात तुम्ही बघाल तर आई आणि वडील दोघंही नोकरीला लागले, आणि त्याच्यानंतरच्या जनरेशन मध्ये आई आणि वडिलांची नोकरी समान व्हायला लागली इन टर्म्स ऑफ टाइम्स, इन टर्म्स ऑफ रिम्युनरेशन, इन टर्म्स ऑफ डिवोशन टुवर्ड्स द जॉब. त्याची पूर्वी कसं असायचं की बाबांचा
बाबांची नोकरी महत्वाची, आईची त्या मनाने दुय्यम, कारण तिला मुलं. पण आता तसं तसं राहिलं राहिलेलं नाही. दोघांचंही समान. मग अशा वेळेला समजा बाबा घरी आहेत, आई टूरवर आहे किंवा ऑफिसला आहे, बाबांचं वर्क फ्रॉम होम, हम्म. तर मुलीला असं काही त्रास होते शाळेतलं फोन, मग घरातच आहे. तर आधी बाबांचं हे कर्तव्य आहे काय हे तिला सांगणं. हम्म. तिला घाबरून न ठेवता, ती स्वतः न घाबरणं, तिला घाबरून न सोडणं, तिला कुरवाळणं आणि योग्य ते तिला मार्गदर्शन करणं. अशा वेळेला आपल्याबरोबर एखादी इतकी जवळची महिला सुद्धा पाहिजे त्या मुलीच्या आसपास, की येऊन त्यावेळी तिची काळजी घेईल, तिला बोलवणं, ती येईपर्यंत आपण तिची काळजी घेणं. म्हणजे अगदी इमर्जन्सी असल्यासारखं करायला हरकत नाही. आणि त्या मुलीच्या दृष्टीने इट्स व्हेरी पॅनिक एपिसोड. करेक्ट आहे. व्हेरी व्हेरी ट्रू. एकतर काही वेळेला वेदना पण असतात, नसल्या तरी हा सगळा इतका वेगळा प्रकार असतो, लाईट रंग आणि ते घाबरलं, ते जर कायमचं डोक्यात बसलं आणि तो प्रसंग घेऊन ती जर मोठी होत गेली तर दर महिन्याला किंवा कदाचित प्रत्येक वेगवेगळे वेळेला. त्रास सुद्धा तिला होऊ शकते. तर म्हणून बाबांनी अशा वेळी तिला धीर देणं, आई घरी असेल तर छानच. पूर्वी याला सोहळा साजरा करायचे घरी, असं काही असेल तर. तुम्ही जर चाफेकरांचा सिनेमा बघितला असेल तर त्यात एक गाणं आहे, सीताबाईला चाफेकडीला न्हाणं, की तिला त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मिळावा, की मी आता मोठी स्त्री व्हायला स्त्री लागली. व्हायला त्या दृष्टिकोनातून. नवीन टप्पा सुरू झाला. तर त्या भाषेत नाही पण वेगळ्या भाषेत आपल्याला त्या मुलीला समजून सांगता यायला पाहिजे. तिला थोडंसं त्याच्यामध्ये आनंदी करायला पाहिजे की दिस इज समथिंग यू डिझर्व, बिंग अ लेडी, बिंग अ गर्ल. हे काही जसे काही निसर्गाने पुरुषांना काही गोष्टी दिलेल्या असतात, स्त्रियांना काही गोष्टी दिल्या, त्यातली ही गोष्ट आहे आणि विच इज बेनिफिशियल. पण तरी एवढ्या लवकर येणं ही आधी काळजीची गोष्ट आहे. बरोबर. तर आपण असा विचार करू की त्या वयात येत येत आहे. पण कुठल्याही वयात आलं तरी बाबांना सुद्धा ही गोष्ट माहिती असणार. आम्ही 3च माणसं घरात आहे आणि ती मुलगी बाबांना 4 दिवस चोरून वावरते घराबाहेर, नको आहे. काही आवश्यकता बाबांनी सुद्धा आपण पाहिजे इट्स ॲज नॉर्मल. जसं तुझी आईचं तुझ्याशी बिहेवियर आहे तसंच माझं राहणार आहे. बरोबर आहे. पण काही प्रश्न म्हणजे तो मनमोकळा संवाद पाहिजेच. रिगार्डिंग हायजीन आणि या तर सोयी खूप आहेत आपल्याकडे. बरोबर. ह्या दृष्टीने बाबांनी विचार करावा. बरोबर. दुसरा प्रश्न येतो की ते लहान मुलं असेल घरात दुसरं 4 वर्षाचं 5 वर्षाचं तर काय सांगणार. तर त्याच्या अनुसार त्याला ते सांगितलं गेलं पाहिजे. 5 वर्षाच्या मुलाला उगाचच पिरियड्स म्हणजे काय हे सांगणं काही आवश्यकता नाही. आणि त्याला कन्फ्यूज करण्याची गरज नाही. की आपल्या ताईला महिन्यात 3-4 दिवसाचा त्रास होतो. मग तुम्ही त्याला देव बाप्पा म्हणा, निसर्ग म्हणा, जे काही त्याच्या धारणा असतील त्या घरातल्या त्याप्रमाणे त्याला सांगा. जसं मोठा होईल तसं जास्त चांगल्या भाषेत त्याला सांगितलं. बरोबर. पण म्हणून नाही आम्ही पुढारलेले आहोत, पुरोगामी आहोत म्हणून लगेच त्याला सगळी शरीराच्या 5व्या वर्षी सांगितली तर त्याच्या डोक्यात जे कन्फ्युजन्स होतील ते कदाचित वेगळ्या त्याला दिशेला जाऊ शकतो. मारक असू शकतो. बरोबर. करेक्ट. मला आता तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की बेस्ट पॅरेंटिंग टिप्स आपण जे म्हणतो डे टू डे लाईफमध्ये. आपण आता बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर बोललो, अगदी बेबी बुमर्स पासून ते या मुद्द्यापर्यंत आपण आलो. तर ते तुम्ही काय सांगाल की जसं आपण म्हणतो की बाबा या साधारण 5-6 टिप्स आहेत या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरा की जेणेकरून तुमचं जे व्यवस्थित डायरेक्शनला जाऊ शकेल मुलांचं आयुष्य आणि ऍज अ पॅरेंट म्हणून पण तुम्ही जबाबदार बाबा आहात हे तुम्ही सिद्ध होऊ शकेल. तर असं तुम्ही काय सांगू शकाल? आपण वेस्टर्न गोष्टी सोडून देऊ. बरं. हे जे काय ते बुमर्स, हो. एक्स, मिलेनियल्स, काय ते त्याच्यानंतरचं जेन झी. झी, हा. अल्फा, बीटा, पण भारतीयाचा विचार करू. हे प्रेम हा संवाद हे आपुलकी येण्यासाठी आपल्याकडे खूप कॉमन गोष्टी आहेत. साधं जेवायला बसायचं, एकत्र बसलो, मोबाईल बाजूला ठेवून किती छान गप्पा होतात. येस. ह्या जसजशा एकत्र येईल आता प्रत्येक गोष्टीला कुटुंबामध्ये एकत्र हा शब्द राहतो. जेवण होतं घरामध्ये, एकत्र शब्द राहतो, एकत्र जेवण. घरामध्ये गप्पा होतात, हो, एकत्र गप्पा, संपूर्ण कुटुंब बसल्याने गप्पा मारतात. घरामध्ये पूजा होते, किमान आरती एकत्र. अख्खी पूजा समजा आजोबा करत असतील तर अर्धा तास होती, बाबा करत असतील तर 7 मिनिटात होती. आरतीला 2च मिनिटं लागतात, मग ती 2 मिनिटं तरी येईल सगळे. एकत्र जेवढ्या गोष्टी अशा आपण करायला लागलो ज्या शाश्वत आहेत, पण अशा शाश्वत गोष्टी आपण एकत्र करून राहिलो तर अजूनही कुठलीही झीला पण त्याचं आकर्षण आहे. आता जर तुम्ही बघाल टीव्हीवर सगळ्यात सिरियस ज्या प्रसिद्ध आहेत आता ज्याचा TRP जास्त आहे त्या धार्मिक आहेत. हो. येस.
मुलं बघतायत ते. बघतायत. आणि आता मीडियातली ही लोक तुम्ही त्याच्यात जास्त आहे ते बघतायत की हो. काय काय आणता येईल असं. करेक्ट. ज्यातनं माझी जाहिरात करायची तर धार्मिक ह्याच्यातनं मला करता येईल. ते का? आकर्षण आहे. इट्स अ बरोबर. डीप रुटीन आहे. बरोबर. ते आपल्या मुलांमध्ये आहे. तुम्ही जे जन्मता आपण म्हणला ना काही हो. गोष्टी असतात जन्मतः पिढ्यानं पिढ्या आलेल्या, बरोबर. तर त्या आहेत. त्याचा उपयोग आपण करून घेतोय का? हम्म. का आपणच आपल्याला या गोष्टींमध्ये बुरसटलेलं म्हणतोय. मला असं वाटतं की आपण शेवटाकडे आलोय. हो. तर एक दोन उदाहरणं देऊन मी थांबतो. येस. चालेल. साध्या साध्या गोष्टी आहेत हम्म. की आपण बाजूला काही गोष्टी आपल्या बेसिक टाकल्याने फरक पडतो. हम्म. एकत्र सगळे बसले हम्म. आणि भोजन मंत्र म्हणतात. आता भोजन मंत्र शब्द कसा वाटतो? फार जरा हे वाटतं की काय अवघड वाटतं किंवा अवघड काहीतरी पुराणातला 18व्या शतकातला किंवा पुराणातला अगदी छान शब्द. पुराणातला. पण आपण वदनी कवळ म्हणता का असं सहज म्हणतो. हे भोजन मंत्राचं किंवा वदनी कवळचं महत्व किती आहे? हम्म. एक म्हणजे सगळे एकत्र बसले, हम्म. तुम्ही सगळ्यांना वाढले हम्म. जेवायला आणि वाढून झालं नाही म्हणते आता बसा. हम्म. आताच्या जर वातावरणात पाहिजे तर आईचं पान वाढून घेते. पूर्वी ती आईला कंपल्सरी वाढावं लागायचं. खूप लोक असायची. आता 3-4 जण आहेत त्यामुळे आई पण स्वतःचं पान घेते, मध्ये सगळं ठेवते आणि म्हणते चला आता बसू. आणि मग बसू म्हणल्यावर आम्ही वदनी कवळ सुरू करतो किंवा काय जो काही आमचा मंत्र असेल तो पण का वर्दी असेल त्याचं महत्व काय आहे? एक तर आम्ही सगळे मिळून काहीतरी म्हणतो. जेवताना आमच्या गप्पा होतात ही एक गोष्ट. अजून काय असतं तर नेटवर सगळ्यांनीच बघावं. एक वेगल स्टिम्युलेशन नावाचा प्रकार असतो. एक वेगल नव असते. त्यात ते हाऊ इट स्टिम्युलेट सिम्पॅथेटिक सिस्टीम वगैरे तिकडे आपण आता जायला नको. पण ते वेगल स्टिम्युलेशन म्हणजे काय? तर आपण कुठल्याही गाड्यावर गेलो, पाणीपुरीचा वास आला, अन्नाचा वास आला की लाळ सुटते आपल्याला. कुठेतरी जठररस उत्पन्न व्हायला सुरुवात होते. बरोबर. आपल्याला माहिती आहे पचन आपलं तोंडात सुरू होतं. लाळ सुटायला लागते. पोटात एकदम कसं तुम्ही काहीतरी खायला पाहिजे असं वाटतं. ही वेगल नव जी असते ती पोटाला सूचना देते की काहीतरी येणार आहे बरं का, आता सुरू करा तुमचं काम. बरोबर आहे. आता एक 2 मिनिटं तर द्यायला पाहिजे ना. त्याच्यासाठी हे आहे 2 मिनिटं थांबा, अन्नाकडे बघा, मस्त श्वास घ्या. त्याला हल्ली माइंडफुलनेस वगैरे पण अशी मोठी मोठी नावं आहेत त्याला. येस. पण याला एक छान वास घ्या, तृप्त व्हा त्या वासाने. तुमच्या नाकाला काहीतरी मिळालेलं आहे, डोळ्याला काहीतरी मिळालेलं आहे. अन्नाचा स्पर्श तुम्ही चमच्याने खाणार नसाल तर तुम्हाला होणार आहे. बरोबर. तोंड तर अगदी त्याची तर चैनच आहे. तुमच्या कानाला काय? तर कानाच्या दृष्टीने तो मंत्र महत्वाचा आहे. त्याच वेळेला ही सगळी क्रिया होत असते, पचन चांगलं होतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, एक मार्शमेलो एक्सपेरिमेंट म्हणून बाहेर आहे. हे अमेरिकेमध्ये त्यांनी केलं होतं. तुम्ही IQ वगैरेचे प्रश्न विचारले, यशस्वी लोक IQ त्यातला हे आहे. त्यांनी असं केलं का प्रयोग केला त्यांनी काहीतरी आधीच त्यांची पार्श्वभूमी असेल तर ते विविध ठिकाणी जायचे. 20, 25, 50, 100 मुलांना एकत्र करायचे आणि मार्शमेलो खायला द्यायचे. ती मिठाई अतिशय सुंदर. अच्छा, मार्शमेलो पण ते मिठाईचं नाव. ओके. समोर ठेवली की खावीच वाटतं त्यामुळे मुलं तर कंट्रोल नाही करू शकत. पण ते असे ठेवायचे एक पीस आणि त्यांना म्हणायचं त्यांच्याकडे पीस ठेवतात. तर एक 15-20 मिनिटं अर्धा तासाचा वेळ द्यायचे आणि सांगायचे की अर्धा तास तुम्ही ही मिठाई नाही खाल्ली तर तुम्हाला अजून एक तुकडा मिळेल, अजून एक पीस मिळेल. अच्छा. त्या वेळेत मुलांनी काही करायचं नसायचं बाकी बसून राहायचे. अर्ध्या तासाने ते ऑब्झर्व करायचे. तर खूप मुलांनी ते खाऊन टाकलेले असायचे. प्रत्येकाला वाटायचं आपल्याला अजून पाहिजे पण कोणीतरी बोट लावून खाणार. छान लागलं की तुकडा खाल्ला तर अर्धी खाल्ली तर अख्खी खाऊ. पण काही एखाद दुसरं मुलं असं असायचं की तो अख्खाच्या अख्खा तुकडा तसंच असायचा आणि त्याला दुसरा तुकडा द्यायचे. आणि अशा खूप मुलांचा डाटा त्यांनी घेतला. त्या मुलांना पुढे 30, 35, 40 वर्ष फॉलोअप केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी धीर ठेवून अर्धा तास न खाणारी मुलं आहे ही पुढे एखाद्या कंपनीचा CEO, मोठे ब्युरोक्रॅट्स, राजकीय नेते किंवा प्रगतिशील शेतकरी पासून सगळं समाजातली एक उच्च ही मंडळी झालेली होऊ शकतात. त्यांनी त्यांना पिकअप केलं. अशा पिकअप करायची सिस्टीम त्यांनी काढली. आपल्याकडे धीर धरून ठेवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. खरंच आहे. मंत्र म्हणा, नैवेद्य दाखवा आणि एवढं सगळं करा. 5 मिनिटं कधी जातात कळत नाही. त्याच्या पानामध्ये त्याला असतं की तिथे खीर दिसतेय मला, तो शिरा दिसतोय किंवा आजकालच्या नवीन पदार्थ आंबावडी दिसते, आमरस दिसतोय, कधी तोंडात टाकतो. बरोबर. पण नुसती अशी मुलं शोधण्याची नाही, अशी मुलं तयार करण्याची, अशी पिढी तयार करण्याची. मी जेव्हा मुलं म्हणतो तेव्हा मुलं आणि मुली दोन्ही येतात. अशी तयार करण्याची सिस्टीम आपल्याकडे आहे. त्यामुळे या ज्या शाश्वत गोष्टी आहेत या मुलांमध्ये आपण हे करतोय का? करेक्ट आहे.
मग तो त्या टॅबवर करतोय, कम्प्युटरवर करतोय, का आता स्मार्ट घड्याळात करतोय. याला काही फारसं हे राहणार फरक नाही. पडणार. कुठल्या पद्धतीने ते करतो. बरोबर पण शाश्वत गोष्टीच्या मागे तो जातोय का. बरोबर आहे. आणि अशा शाश्वत गोष्टी जर आमच्या कॉमन असतील, आमच्या किती पिढ्या आल्या ना, तरी काय किती टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीचा आम्हाला फक्त फायदाच होणार आहे. बरोबर आहे. तर या टिप्स नाही म्हणणार मी, पण नाही म्हणजे या दिशेने कसं जाते त्याचा या विचार सगळ्यातनं जर करायला आपण कन्क्लुजन काढायचं झालं, जस्ट वन लाईन कन्क्लुजन, की आधुनिकता आणि परंपरा याचा सुंदर मिलाफ करणं हे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि मुलांना त्या दृष्टिकोनातून योग्य दिशेने त्यांचं आयुष्य कसं जाईल. जेव्हा वैभव येणार आहे हा तेव्हा आपल्याला संयम शिकवावा लागणार आहे. बरोबर आहे. हे राष्ट्र वैभवाचे, हे राष्ट्र संयम. संयमाचं. हे जर आपण मुलांना सांगितलं, Right. संयम त्या वैभवाबरोबर त्यांना आला हा. तर राष्ट्र शिखराला जाणार आहे. जाणार. विश्वगुरु 2047 साली जेव्हा होणार आहे, हो. तर भारताचा नकाशात विश्वगुरु लिहिणार नाहीयेत. हम्म. 47 साली जी 25 वर्षाची, 50 वर्षाची, 60 वर्षाची असतील, ते सगळे गुरु असणार. बरोबर आहे. त्यांना वैभव आणि संयम या दोन गोष्टी ज्या श्रीरामामध्ये होत्या Correct, correct. त्या मिळाल्या. प्रत्येक मुलं राम होईल. नक्की. आणि आपण अशीच या मार्गाने आपण जाऊयात आणि प्रयत्न अजून एक करू. गोष्ट आपल्याला जी करावी लागणार आहे, की मुलांना आयडेंटिटी देणं. हा हा. खूप वेळेला आपल्या मुलांना, हम्म. भारतातल्या मुलांना, मी भारतीय म्हणजे काय हम्म. ही माहिती सांगता येत नाही. माहिती नसतं असं नाही. मी जसं म्हणलं की करिअर म्हणजे काय सांगता येत नाही, माहिती असतं. लाईफ गोल म्हणजे काय, तसं मी भारतीय म्हणजे काय, गोईंग टुवर्ड्स अल्टिमेट ट्रूथ म्हणजे मी भारतीय आहे. हा देश म्हणजे काय, म्हणजे मी गंगेला माता म्हणतो, जमिनीला माता म्हणतो. काय त्यातला तो भाव आहे. तो भाव म्हणजे काय, तर हा भाव उत्पन्न करणं आणि स्वतःची आयडेंटिटी त्यांना देणं. Correct. या देशाचा नागरिक मी आहे म्हणजे काय. मी कधीही आपण गुलाम नव्हतो हे लक्षात ठेवायचं. नाहीतर तुम्ही 150 वर्ष काय 1500 वर्ष गुलाम अशा देशाचे नागरिक आहात अशी आयडेंटिटी दुर्दैवाने केली जाते. तसं नाही आहे. तसं नाही. बरोबर. त्यामुळे भारत माता ही कायम हे होती. म्हणून तुमचं नाव निरंजन आहे, माझं नाव अभय आहे. बरोबर. जर आपण गुलामीत असतो तर तुमचं नाव आज वेगळं असतं, माझं वेगळं असतं. वेगळं असतं. करेक्ट. तर ह्या दृष्टीने जर विचार केला की जी पुराणातल्या देवता आहेत त्याही आज आपल्याकडे आहेत, म्हणजे आपण मध्ये कधी गुलामीत नव्हतो. बरोबर. मानसिक गुलामीत आपली कधीच नव्हती. नव्हती. राज्यकर्ते कोणी आले गेले, करेक्ट. त्यांनी काही वेळा आपल्याला एक्सप्लॉइट केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर ही आयडेंटिटी मुलांना देणं, त्याच्याबरोबर संयम शिकवणं. ज्ञानप्रबोधिनीचा एक फार सुंदर प्रकल्प आहे, त्याला त्यांनी संयम असंच नाव दिलं. बर. वयात येणाऱ्या मुलांसाठी व्यसनापासून परावृत्त होणं आणि लैंगिकतेची योग्य माहिती असणं, असणं. त्याच्यासाठी ते करतात. आणि त्याचं नावच संयम असं आहे की जे काही आपण करतो ते संयमातनं करायचं. अशा अनेक गोष्टी आहेत. आमचे एक सहकारी आहे स्वप्नालीताई छाजेड म्हणून. या सगळ्या जनरेशन्सने, जनरेशन झी असेल, झेन अल्फा, काय काय पॉझिटिव्ह आहे याचा ती कायम अभ्यास करत असते. आणि ते सांगत असते की हे आहे की दिस विल बी द आयडेंटिटी ऑफ नेक्स्ट जनरेशन. किती छान आहे. बरोबर आहे. करेक्ट. हे नावं ठेवली जातात नाही, जनजे असंच आहे, हो, हेच हे. आहे, तेच बरोबर. आहे. त्यांच्या पॉझिटिव्ह बाजू म्हणतात अरे किती छान असणार आहे जग. बरोबर. तर असं जर म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझिटिव्ह शोधून बालकांच्या आपल्याला दृष्टीने पुढे जाणं हे आपल्या हातात आहे पालक म्हणून. बरोबर आहे. वैभव आणि संयम संयम. या दोन गोष्टी आता Correct, आपल्याला correct. मिळवायच्या. निश्चितच आम्ही प्रयत्न करू आणि खूप खूप धन्यवाद तुमचे. इतक्या नवीन गोष्टी नव्याने कळाल्या, म्हणजे मनातल्या गोष्टी खऱ्या अर्थाने उलगड्या त्याच्या झाल्यानंतर तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडनं ते आम्हाला कळतं. तर पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात. मी धन्यवाद म्हणायला पाहिजे, कारण जसं मी म्हणलं ना हो की सतत बोलल्याशिवाय हो. आपल्या विचाराची स्पष्टता आपल्यालाही कळत नाही. कळत ती नाही. संधी तुम्ही दिली मला आज, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तर मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या जनरेशन पर्यंत हा एपिसोड पोहोचवा. आपल्याला एक खूप छान समाज तयार करायचा आहे, चांगला भारत निर्माण करायचा आहे. पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टीमधल्या एका नव्या कोऱ्या एपिसोडसह. धन्यवाद.